कोई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझ घोड्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही। कोई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा महायोग विटेत ते भरता वरम पुंडली काय दातु मुनींद्र समागत दिष्टंत मानंद कंद परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगातुरू दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वराय
करुणाग्रदयाळ तुमचा अनुग्रह लागलो अरुण झालो चराचरी आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवा करता घेतलेला बंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा अतिशय सुंदर आणि गोड असा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी विठाला अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आज या ठिकाणी वक्त्याचं कर्तव्य आहे. ज्या निमित्ताने आज हे कीर्तन आहे आणि ज्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला निमित्त म्हणजे सर्वांना ज्ञात आहे आज या ठिकाणी ज्यांची 6वी पुण्यतिथी आहे ते असणारे या भुसे परिवारातील पिताश्री कैलासवासी श्रीहरी भुसे या पिताश्रींच्या 6व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा या परिवाराने माझ्याकडे दिली त्याबद्दल या भुसे परिवाराचं मी मनापासून आभार मानते. आणि आपण ही जी पुण्यतिथी आहे ती आज 6वी पुण्यतिथी आहे. मला असं वाटतं की आपण ही पुण्यतिथी जर वर्षी करता म्हणजे तुमच्या घरामध्ये हे संस्कार दिलेले आहेत पिताश्रींनी हे संस्काराचे परिणाम आहेत. नाहीतर वर्ष श्राद्ध झाल्यानंतर काही लोक पुण्यतिथी करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. बरं ते पण करायचं पण ते पण बळच. आता काही ठिकाणी आपण परिस्थिती पाहतो पण लक्षात ठेवा आज वडील गेल्यानंतर वर्ष श्राद्ध झाल्यानंतर पुण्यतिथी आपण चालू ठेवली म्हणजे काहीतरी आपल्या घरामध्ये पुण्य शिल्लक आहे काहीतरी आपल्या घरावरती संस्कार आहेत म्हणून हे कार्य आपण चालू ठेवलेलं आहे आणि असंच हे अविरत चालू राहावं. आणि लक्षात ठेवा आपण आपल्या मायबापासाठी किती जरी काही जरी केलं आपण आपल्या मायबापासाठी आपलं सगळं काही समर्पित जरी केलं शरीर जीव जरी समर्पण केला तरी त्या पित्याचे त्या मातेचे उपकार कधी आपल्याला फेडता येत नाही. म्हणून आजची ही पुण्यतिथी हे जे वर्ष श्राद्ध आपण करतो पुण्यतिथी करतो हे मायबापाच्या उपकारातून उतराई होण्यासाठी एक केलेला थोडासा प्रयत्न आहे असं मला मुलगा जरी आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असला तरी महाराज म्हणतात धन्यता मुलाला नाहीये धन्यता कुणाला आहे धन्यता त्याच्या माता पित्याला आहे. धन्य माता पिता तयाची बघा पण कुणाच्या माता पित्याला धन्यता आहे जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत. पण या ठिकाणी 4 विकल्प काही लोक जागीत पण त्यांना हित कळत नाही म्हणजे कीर्तनात बसलं तरी मोबाईल मध्ये मुंडकं घातलेलंच आहे जागीत पण हित कळत नाही. काही लोक कीर्तनाला आल्यानंतर बळच येत तर त्यांना कीर्तनाला आणलं जातं पण कीर्तनाला आणलं तरी ते नीट कीर्तन ऐकत नाहीत कुठेतरी एखाद्या खांबाला टिकून झोपी जाणार. बलात्कारी जरी आणीला कथेसी निद्रागी रुडासी टेकून या म्हणजे त्यांना हित माहिती पण हिताच्या ठिकाणी ती लोक जागी नाही. समाजामध्ये 3रा वर्ग असा आहे त्यांना हितही माहित नाही ते हिताच्या ठिकाणी जागीही नाही म्हणजे तो वर्ग म्हणतो की पुण्य म्हणजे भूलताप आणि पाप म्हणजे धमकी हा महाराज लोकांचा धंदा आहे. जोपर्यंत जगायचं जोपर्यंत मज्जा करायची तोपर्यंत त्याला हितही कळत नाही आणि तो त्या हिताच्या ठिकाणी जागाही राहत नाही. महाराज म्हणतात जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी राहतात त्याच्याच माता पित्याला धन्यता आहे. धन्य माता पिता बघा लक्ष देऊन कीर्तन ऐका कारण परमार्थामध्ये लक्षार्थाला किंमत आहे वाच्यार्थाला किंमत नाही. या ठिकाणी महाराज म्हणतात तुम्ही हिताच्या ठिकाणी जागे राहिलं पाहिजे. मग जागे राहायचं म्हणजे काय हो रात्रीचं झोपायचं नाही का जागे राहायचं म्हणजे काय जागे राहायचं म्हणजे
एखादा उमेदवार जर समजा निवडणुकीला उभा राहिला मग तो कधी खाली बसतच नाही का? बसतो ना. पण आपण सगळे काय म्हणतो की तो उभा राहिला. मग उभा राहणं म्हणजे काय? तर उभा राहणं म्हणजे तो त्या कार्यासाठी तत्पर आहे. तसं या ठिकाणी जागा राहायचंय म्हणजे परमार्थ करण्यासाठी तत्पर राहायचंय. नीट लक्ष देऊ नाही का? महाराजांनी बऱ्याच ठिकाणी आपल्याला जागा करण्याचं काम केलेलं आहे. मोठ्या जागे आता स्मरण करा पंढरीनाथ, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन माझा. बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्याला जागा करण्याचं काम केलं. मग कोण म्हणता आपण जागे नाही? कोण म्हणता आपण जागे नाही? आपण पण जागे, पण कशासाठी? मला असं वाटतं त्यापेक्षा कीर्तन महत्वाचं आहे. आपण पण जागे, पण कशासाठी? कोण म्हणता आपण जागे नाही? आपलं रात्रंदिवस प्रयत्न चालू आहेत, पण कशासाठी? कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपण श्रीमंत असावं, बरोबर? कोणाला वाटत नाही आपण गरीब असावं. प्रत्येकाला असं वाटतं आपण श्रीमंत असावं. प्रत्येकाला असं वाटतं आपण पुण्यवान असावं. प्रत्येकाला असं वाटतं आपल्या बरोबर कोणाची भांडण तंटे नसावी, तर आपली पण कोणासोबत नसावी. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपण निर्भय असावं, आपल्याला कुणाची भीती नसावी. पण महाराज सांगतात, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर आधी असलेल्या पापाचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला भांडण तंटे टाळायचे असतील तर वाजवीपेक्षा जास्त बडबड कमी करावी लागते. आणि जर तुम्हाला निर्भय राहायचं असेल तर आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहावं लागतं. कारण मौनाने कलहाचा नाश आहे, जपाने पापाचा नाश आहे, उद्योगाने दारिद्र्याचा नाश आहे, आणि जिथं जो जागा आहे तिथं भीतीचा नाश आहे. म्हणून जागे राहिलं पाहिजे, पण जागी राहण्याची सुद्धा एक मर्यादा आहे. माणसाने जागे राहिलं पाहिजे, पण कधी? ती सुद्धा मर्यादा तुकोबारायांनी आपल्याला सांगितली. जागी राहण्याची मर्यादा. दिवा विझून गेला, दिवा विझून गेला, आता तेलाचं दान काय उपयोगाचे का मावशी? चोर पळून गेले, चोर पळून गेले, आता सावध राहून काय उपयोगाचं आहे का? तसं वेळ निघून गेली, आता जागे राहून काही उपयोगाचा नाही. त्याची पण मर्यादा. एका माणसाचं घर पेटत होता, असून घर पेटत असताना त्याच्या मुलांनी त्याला बाहेर बोलवलं. बाबा घर पेटतंय, बाहेर आहे. तो म्हणला नाही अगोदर टिकावा ना. बाबा अरे एकदा सांगितलेलं कळत नाही का? टिकावा ना, अगोदर आपण आड खोदू आणि पाणी लागलं म्हणजे मग घर विजू. म्हणजे काय लोक जागी राहतात पण वेळ निघून गेल्यानंतर. म्हणून जागे राहिलं पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, पण तो कधी? सावध झालो, 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 सावध झालो. झालो, हरीच्या आलो जागरण. यांच्यापासून सावध व्हायचंय, यांच्यापासून मुक्त व्हायचंय का? कारण एरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती आवश्यानी. लक्षात घ्या. आणि म्हणून सावध राहिलं पाहिजे, जागे राहिलं पाहिजे. हे वेळोवेळी संत महात्मे आपल्याला उपदेश करत असतात, सूचना करत असतात, सावध करत असतात. पण आपण मात्र त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही. आपण मात्र सावध व्हायला तयार नाही. आपलं जे काही चाललंय ते चाललंय रोजचं. म्हणून परमार्थ केला पाहिजे, जागे राहिलं पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. पण कधी? तरुणपणात का म्हातारपणात? परमार्थ कधी केला पाहिजे? तरुणपणात केला पाहिजे का म्हातारपणात? तरुणपणात परमार्थ केला पाहिजे, आहे की नाही? तर परमार्थ करण्यासाठी सुद्धा अंगामध्ये ताकद लागते.
भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ असं नाही की म्हातारे माणसाने कीर्तनाला यायचं नाही. म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही परमार्थ करून करून म्हातारे व्हा, पण म्हातारे झाल्यावर तुम्ही परमार्थ करू नका. म्हणण्याचा अर्थ तुम्हाला कळला असेल. काय काय लोकांना जर म्हटलं ना, कहो चला वारीला, वारी आली जवळ, घाला माळ, ते म्हणतात हे काय आमचं वारी करायचं माळ घालायचं वय का. अरे पण ते म्हणतात बघू मग म्हातारपणात. म्हणजे काही लोकांनी परमार्थ म्हातारपणावर ढुकलून दिलाय हो. आणि जर म्हातारपण नाही चालत तुम्हाला तर म्हणजे तुम्हाला माहितीये का तुम्ही कधी मरणार आहे. आयुष्य कोणाचं निश्चित आहे का. म्हणून जोपर्यंत आहात तोपर्यंतच परमार्थ करून घ्या. काय सांगता येत आहे, कुणाचा क्षणाचा भरोसा नाही. आयुष्य कोणाचं सांगता येत नाही किती. जोपर्यंत आहात तोपर्यंत परमार्थ करून घ्या. कारण तरुणपणामध्ये म्हातारपणामध्ये परमार्थ करणं फरक आहे. किती फरक आहे मी तुम्हाला सांगू का. तरुणपणात परमार्थ करणं म्हणजे प्लॅन काढून बंगला बांधणं, आणि म्हातारपणात परमार्थ करणं म्हणजे बंगला बांधून प्लॅन काढायचा. उलट होतंय ना. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. आयुष्य कोणासाठी थांबलेलं नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, सहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरी. विनंती असेल, एक ग्रस्त आजारी पडला. आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी त्याला सांगितलं की तुमची आता काही गॅरंटी देता येत नाही. ते ग्रस्ताने विचार केला, आपली तर काही गॅरंटी नाही, मग आपण काय करू, आपली जी सगळी प्रॉपर्टी आहे ती आपण आपल्या पुतण्याच्या नावावर करू. कारण दुर्दैवाने त्याला पत्नी नव्हती, मुलं नव्हती. त्याने पुतण्याला दवाखान्यामध्ये बोलवलं आणि सांगितलंय, बघ मी माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करतोय, जर नाही केली तर सरकार जमा होईल. पुतण्या खुश झाला, वकिलांकडे गेला, वारसपत्र तयार केलं, दवाखान्यामध्ये आला. बघतोय तर काकांची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती, थांबली होती. परत डॉक्टरांकडे गेला, डॉक्टरांना बोलवलं, सांगितलं बघा. डॉक्टरांनी गाडी चेक केली, सांगितलं काका संपलं. इतका नाराज झाला, इतका नाराज झाला. तो डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर साहेब वाटलंच मी तुम्हाला 50 लाखातले 2.5 लाख रुपये देतो, पण यांना असं इंजेक्शन द्या की हे निदान सही करण्यापुरते तरी उठले पाहिजेत. डॉक्टर म्हटले, आता यांना मीच काय, पण वरचा डॉक्टर पण उठवू शकत नाही, कारण त्याचं आयुष्यच तेवढं होतं बा. आयुष्य कोणासाठी थांबत नाही. म्हणून जोपर्यंत आपलं इंद्रिय रूपी घर चांगलं आहे, म्हातारपण लांब आहे आणि आयुष्य थांबलेलं आहे, तोपर्यंत जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचेच माता पिता धन्य. अरुंगाच्या प्रथम आपुलिया
महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात, जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत त्यांचेच माता पिता धन्य आहेत. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराजांनी प्रथम क्रमांक आईला दिला, नंतर दुसरा क्रमांक वडिलांना दिला. कारण संतांचं म्हणणं हे शास्त्राच्या आधारे आहे. पहिल्यांदा मातृदेवो भव आणि मग नंतर दुसऱ्या क्रमांकाला पितृदेवो भव. पहिला क्रमांक आईला का? कारण बाळावरती महत्वाचा संस्कार घडवण्यामध्ये पहिला क्रमांक कुणाचा आहे? आईचा आहे. पहिला क्रमांक आईचा आहे. पहिल्यांदा मुलावरती संस्कार आईचे होत असतात, ज्याला आपण गर्भसंस्कार असं म्हणतो, आहे की नाही? म्हणून कीर्तनकार लोक आज सांगत असतो की गर्भवती महिलांनी संध्याकाळी सगळी कामं आवरून 8:30 वाजता टीव्ही समोर बसलं पाहिजे सिरियल बघायला, असंच सांगतात. हे संस्कार आहेत. पहिल्यांदा आईचे संस्कार होतात, नंतर वडिलांचे संस्कार होत असतात. म्हणून पहिला क्रमांक आईला. मला असं वाटतं की ज्यांना आईबाप कळाले ना त्यांना देव कळाला, ज्यांना आईबापच कळत नाहीत त्यांना देव कळणं कठीण आहे. मला वाटत असेल की देवाने आपल्यावरती प्रसन्न व्हावं, वाटतं ना तुम्हाला? तुम्ही तुमच्या आई वडिलांना प्रसन्न करा, देव तुमच्या आपोआप प्रसन्न होईल. देव पुंडलिकाने काय केलं? पुंडलिके काय केले? परब्रह्म ओढे केले. म्हणून हे मायबाप, या मायबापांना जीवनामध्ये जपणं फार गरजेचं आहे. आज आपण बघतो अशी परिस्थिती आहे, मुलगा आपली बायका पोरं घेऊन एकत्र राहतो आणि आई वेगळी राहते. काही लागत नाही आईला. दिवसातून फक्त प्रेमाचे आपुलकीचे 2 शब्द तिला बोला, तिचं पोट भरत. म्हातारपणामध्ये वृद्धपणामध्ये सन्मानाची वागणूक फक्त द्या, ते माता पित्याला दुसरे काही लागत नाही. ते काही तुमच्याकडे 2 लाख रुपये मागत नाहीत. म्हणून माझी विनंती असेल, आईबाप असेपर्यंत मला वाटतं की आईबापाची किंमत नाही कळत. ते गेल्यानंतर एकदा का तुमचे मायबाप या मातीत निघून गेले ना, किती आई आई करा, किती बाबा बाबा करा, माती आड गेलेले मायबाप म्हणून तुम्हाला या डोळ्यांनी पाहायला सुद्धा मिळणार नाही बरं का. ते पाहायला मिळतील ते फक्त फोटो मध्ये. म्हणून माझी विनंती असेल, ते मायबापाला कधी दुखवू नका, त्यांचं अंतःकरण दुखावेल असं कधी बोलू नका. त्यांच्या डोळ्यातून जेव्हा तुमच्या बोलण्यामुळे पाणी येतं ना, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जेवढं काय दान धर्म पुण्य केलं असेल ना, ते त्यांच्या डोळ्यातल्या पाण्यावाटी वाहून जाईल. म्हणून माझी विनंती असेल प्रत्येकाला, आज जगामध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात श्रीमंत माणूस कोणाला म्हणायचं? तर ज्याच्याकडे अजून पण त्यांचे मायबाप जिवंत आहेत, त्याच्यासारखा श्रीमंत माणूस या जगात कोणताच नाही. कोणाला श्रीमंत म्हणतात? अजूनही माझ्याकडे काय लोक येतात तर म्हणतात, ताई आम्ही एकदा तरी आमच्या आईच्या आमच्या वडिलांच्या गळ्यात पडून त्यांना सांगायला पाहिजे होतं आमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे. अरे मग का नाही सांगितलं? आम्हाला काय माहिती इतक्या लवकर जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल. मी सांगू तुम्हाला, एकदा का तुमची आई गेली, तुमचा बाप गेला ना, तुमच्या जीवनात तुमच्यावरती खरं प्रेम करणारं कोणीतरी गेलं. खरं प्रेम करणारं, निस्वार्थ प्रेम करणारं फक्त एकच नातं, जगातलं सगळ्यात मोठं, जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं आई वडिलांचं नातं. जे आई वडिलांची सेवा करतात ना, त्यांना परमार्थ आपोआप घडत असतो. परमार्थ करायची सुद्धा गरज
माई बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाचे. त्याला तीर्थाला जायची पण काही गरज नाही. तुम्हाला असं वाटत असेल की कधी कधी पंढरपूरला गेलं पाहिजे, पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे. अरे तुम्ही तुमच्या वडिलांचं दर्शन घ्या, पांडुरंगाचं दर्शन घेतले समान आहे. तुम्हाला वाटत असेल पंढरपूरला गेलं पाहिजे, रुक्मिणीचं दर्शन घेतलं पाहिजे, अरे तुम्ही तुमच्या आईचं दर्शन घ्या, रुक्मिणीचं दर्शन घेतल्या समान आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल तुळजापूरच्या देवीचं दर्शन घ्यावं, तर तुम्ही तुमच्या बायकोचं दर्शन घ्या. सगळे देव घरीच आहेत, बाहेर जायची काही गरज नाही. मला सांगायचं काय, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो ज्याच्याकडे अजून पण त्यांचे मायबाप जिवंत आहेत. अजून पण एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईच हाक मारी, ती हाक कानी हो, ती हाक कानी मज होई शोककारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई म्हणजे घराचं मांगल्य आहे, आणि बाप म्हणजे घराचं अस्तित्व आहे. आई म्हणजे घराचा कळस आहे, पण बाप म्हणजे घराचा पाय. घराचा पायाच आम्ही विसरून जातो. मंदिरावरती जळकणारा कळस आम्हाला दिसतो, पण तो कळस ज्याच्या वरती उभा राहिलेला असतो त्या पायालाच आम्ही विसरून जातो. मोठा दुर्दैव आहे बरं का, मोठा दुर्दैव आहे. बाप घरासाठी संपूर्ण सर्वस्व अर्पण करत असतो. बाप होणं इतकं सोपं नाही. बापाला समुद्राची उपमा आहे. कशाची? समुद्राची. समुद्रामध्ये किती जरी नद्या येऊन मिळत राहिल्या तरी समुद्र आपली मर्यादा कधीच ओलांडत नाही. त्याच पद्धतीने घरातला जो बाप आहे ना, त्या बापाच्या अंतःकरणामध्ये घरातल्या सगळ्यांचे दुःख समाविष्ट करून घेण्याची ताकद असते. पत्नीचं दुःख असू द्या, आईचं असू द्या, बहिणीचं असू द्या, मुलांचे दुःख असू द्या, सगळ्यांचे दुःख तो बाप ऐकून घेतो. स्वतःचं दुःख मात्र तो कोणाला सांगत नाही सांगत. बाप होणं इतकं सोपं नाही. पुरामध्ये माया त्याच्या काळाने गावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी तना वाचला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याचे घापर, लई अवघड हाय गडा, उमगाया वापर, उमगाया वापर, लई अवघड हाय गडा, उमगाया वापर, उमगाया वापर. मुकी मुकी माया त्याची, मुकी लेकरांच्या पायी उभा जन्म उधळीला, आधाराचा बापाला भार, तिच्याईला पातोळा दिनरान माळ, दिनरान माळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याचे घापर, लई अवघड हाय गडा, उमगाया वापर, उमगाया वापर, लई अवघड हाय गडा, उमगाया वापर, उमगाया वापर. बाप समजून घे ना, खूप कठीण आहे. बापाला समजून घेण्यासाठी आपल्याला पण तेवढं मोठं अंतःकरण करावं लागेल. बाप होणं इतकं सोपं नाहीये. नाही नाही नाही. अख्खं तारुण्य जग बापाने आपल्यासाठी
घालवलं, आयुष्यभर कष्ट केलं कशासाठी? मायबापाला असं वाटतं की आपण ज्या परिस्थितीतून गेलो, आपण ज्या संकटातून गेलो, आपण ज्या अडचणीतून गेलो, त्या अडचणी, ती दुःख, ती संकट आपल्या लेकराच्या वाटेला कधीच येऊ नयेत, कधीच. म्हणून मुलाने किती जरी मोठं होऊ दे, किती मोठा अधिकारी बनू द्या मुलानं, धन्यता कुणाला? मायबापाला. मुलाची कर्तबगारी किती जरी मोठी असली तरी धन्य माता पिता तयाची. जेथे जेथे कर्तबगारी पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलाय, ते शास्त्राच्या आधारे संतांचं वाङ्मय. म्हणून पहिला क्रमांक कुणाला आहे? मातेला आहे. मग दुसरा क्रमांक वडिलांना आहे. तुम्हाला रामायणामधला एक प्रसंग सांगून जाईल. रामायण सगळ्यांना माहितच आहे, पाठ आहे सगळ्यांच. ज्यावेळेस धनुष्यभंग झाला आणि धनुष्यभंगाचा आवाज ऐकून परशुरामजी ते दिशेने आले. धनुष्य कोणाचं होतं? परशुरामजीचं होतं. कुणी तोडलं? प्रभू रामचंद्रांनी ते तोडलं. आणि जेव्हा परशुरामजीने पाहिलं ते धनुष्याचं तुकडं, परशुरामजीचा क्रोध अनावर झाला. आणि परशुरामजी म्हणतायत जनक राजाला, जना जल्दी पता है धनुष्य किसने तोड़ा है? जिसने धनुष्य तोड़ा होगा उसको समाज से विलग करना, वरना सबकी हत्या कर डालूंगा. कोण म्हणताय? परशुरामजी. आता मात्र जनक राजा घाबरले. रामचंद्र प्रभू शांत आहेत, लक्ष्मणजी क्रोधात आहेत, विश्वामित्र तटस्थ आहेत. रामचंद्र प्रभू विचार करतायत की आपला सासरा आपलं नाव सांगणार नाही का? कारण तो त्याच्या मुलीच्या कुंकुवाचा प्रश्न आहे. म्हणून स्वतः रामचंद्र प्रभू पुढे गेले, परशुरामजीच्या नतमस्तक झाले आणि मुखातून उद्गार निघाले, नाथ संबोधन भंजनिहारा दास तुम्हारा. रामचंद्र प्रभू म्हणतायत, परशुरामजी धनुष्य भंग करणारा एक तुमचा सेवकच असेल ना, एक तुमचा शिष्यच असेल ना. नाही राघव, वो खतरनाक शत्रू है हमारा. असं म्हटल्यानंतर लक्ष्मणजी विश्वामित्रजीच्या जवळ उभे आणि सहजच बोलता बोलता लक्ष्मणजी विश्वामित्रजींना म्हणतात की गुरुदेव, तुम्ही चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची म्हणजे रामचंद्र प्रभूची मुलाखत घडवून आणली नाही. कारण माझा भाऊ रामचंद्र प्रभू किती शांत आणि म्हातारे किती रागीट, ते तर मीच असायला पाहिजे होतो गुरुदेव. कोण म्हणतात? लक्ष्मणजी म्हणतात. असं म्हटल्यानंतर विश्वामित्रजीला वाटतंय लक्ष्मणाचंच काम आहे, म्हणून ते म्हणतात जाओ लक्ष्मण. लक्ष्मण येतात आणि आगीत रॉकेल वतावा असा पहिला शब्द टाकतात, बहुत धनुष्य तोडे उलर काही. लक्ष्मणजी म्हणतात, अरे हमने तो बचपन में ऐसे काही कम थे तोड डाले है. मी तर लहान असताना असे कितीतरी धनुष्य तोडून टाकलेले. कोण म्हणते? लक्ष्मणजी म्हणतात. असं म्हटल्यानंतर परशुरामजीचा क्रोध आणखी अनावर झाला. हातामध्ये परशु घेतला आणि लक्ष्मणजीच्या अंगावरती धाव घेतली. ए बच्चा, अपनी माँ की गोद खाली करना चाहता है? असं म्हटल्यानंतर लक्ष्मणजी म्हणतात, परशुरामजी तुम्ही किती जरी वेळा परशु घेऊन धावले तरी आम्ही तुम्हाला घाबरणार नाही, तुमच्या सोबत युद्धही करणार नाही. का? कारण आम्ही क्षत्रियाची मुलं आहोत, क्षत्रियाची संतान आहोत आणि आमचं ठरलेलं आहे, ज्याच्या गळ्यामध्ये जाणव आहे आणि ज्याच्या कपाळाला गंध आहे त्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही क्षत्रिय आहोत, आक्रमणासाठी नाही. जरी तुम्हाला वाटत असेल हे बाळ भीतीपोटी बोलतंय, तरी अजूनही वेळ गेलेला नाही परशुरामजी. अगर आपको देखना है तो जन्मा निकाल दो, तिलक मिटा दो और बाद में परशु दिखाओ, तब पता चलेगा कि सुमित्रा माँ के दूध में कितनी ताकत है. कर्तबगारी लक्ष्मणाची, पण स्वाभिमान कोणाचा? सुमित्रेचा, आईचा. म्हणून जेथे जेथे कर्तबगारी पुत्राने आपल्या मातेचं स्वाभिमान धारण केलेलं आहे ते शास्त्राच्या आधारे संतांचं वाङ्मय असल्यामुळे पहिला क्रमांक कुणाला आहे? पहिला आहे, नंतर वडिलांना आहे. परंतु काही लोकांनी तुकोबारांना विचारलं, म्हटले महाराज, जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत त्यांच्या पोटी जन्माला आलेली प्रजा, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कुळी कन्या पुत्र पुत्र
अभंगाच्या द्वितीय चरणातून महाराज म्हणतात, सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलगी असो अथवा मुलगा असो, त्यांचा मलाच काय तर त्यांचा देवाला सुद्धा आनंद वाटतो, देवाला सुद्धा त्यांचा हर्ष वाटतो, तयाचा हरिक वाटे देवा. अभंगाच्या दोन्ही चरणाचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट प्रत्येकाच्या लक्षात येईल. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये प्रथम क्रमांक महाराजांनी कोणाला दिला? मातेला दिला. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये प्रथम क्रमांक महाराजांनी कोणाला दिला? कन्येला दिला, मुलीला दिला. का बरं? याचं पण कारण आहे. मुलीला पहिला क्रमांक का? तर महाराजांना असं पण म्हणता आलं असतं, कुळी पुत्र कन्या तयाचा हरिक. तर महाराज काय म्हणतात? कुळी कन्या पुत्र. वास्तविक आपण जर विचार केला तर जास्त आनंद माणसाला पुत्र झाल्यावर होतो, बरोबर ना? सगळ्याला वाटतं पहिला मुलगाच पाहिजे. पहिली मुलगी झाली तर ठीक आहे, दुसरी पण जर मुलगीच झाली तरी याचा चेहरा फोटो काढायसारखा दिसतो. मुलामध्ये मुलीमध्ये मी एका माणसाला विचारलं, म्हटलं मुलगा कशा करतात? ते म्हटले शेवटी सांभाळण्यासाठी मुलगा पाहिजे. अहो कोण म्हणतं तुम्हाला शेवटी मुलगाच सांभाळू शकतो? अरे मुलगी सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते. आणि आज 80% आई वडिलांना मुली सांभाळतायत. कोण? मुली. म्हणून मुलीला कधी कमी समजू नका. हे प्राधान्य पहिलं मुलीला दिलं, कुळी कन्या, मग नंतर पुत्र. त्यावेळेसच आरक्षण दिलं आम्हाला, आता सरकारने दिलं नाही, त्यावेळेस आधीच देऊन ठेवलेले. लक्षात. कुळी कन्या नंतर पुत्र होती जे सात्विक. पहिला क्रमांक मुलीला का? याचं कारण. त्याचं कारण आहे का? याचं कारण असेल, ज्या कधी महती चिंता. ज्यावेळेस मुलगी जन्माला येते त्यावेळेस वडिलांना त्याची काळजी वाटते. ती वयात आल्यावर पुन्हा तिची काळजी वाटते. तिचं लग्न कसं पार पडेल ही चिंता असते. लग्नाच्या प्रसंगी पैशाची चिंता असते. आणि ज्यावेळेस त्या मुलीचं लग्न होतं ना त्यावेळेस वडिलांचं अंतकरण दुःखी होतं. कितीही कठोर अंतकरणाचा बाप असू द्या, आपल्या मुलीच्या लग्नात रडतो बाप. हा, कितीही कठोर अंतकरणाचं. आणि बापाचं लेकीचं नातं शब्दामध्ये सांगणं तसं कठीणच आहे बरं का. फार गोड नातं आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले आपल्या लेकीला परक्याच्या हातात देताना बाबा किती तुटत असेल याची कल्पना सुद्धा करता येणार नाही. लेक जर घराची सौख्य असेल ना तर ते सौख्याचं पावित्र्य तिचा बाबा आहे. संस्कार देणारी जरी आई असली तरी ते संस्कार जपणारा बाबाच असतो. संयम देणारी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबाच असतो. लक्षात घ्या. लहानपणी बोटाला धरून चालायला शिकवणारा सुद्धा बाबाच आहे. कामावर येताना रोज न चुकता खाऊ आणणारा कोण आहे? बाबाच. पण ज्या वेळेस मुलगी लहान असते त्या मुलीच्या पायातल्या पैंजणांची छुमछुम अख्ख्या घरावर असते ना, त्यावेळेस जगातला सगळ्यात मोठा आनंद ज्याला होतो तो बाप आहे. कापड दुकानामध्ये गेल्यानंतर आईने जर का कमी किमतीचा ड्रेस काढला
तर हळूच आपल्या लेकीला विचारून भारी किमतीचा ड्रेस घेणारा कोण आहे? आईने जर काही काम सांगितलं तर तिला दरडावणारा सुद्धा बाबाच आहे. माझं लेकरू जास्त दिवस इथं राहणार नाही, तिला काम सांगायचं नाही. आपल्या लेकीच्या सुखासाठी, प्रत्येक सुखासाठी झटणारा बाप आहे. आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचं धन, हे कटू सत्य पचवणारा सुद्धा कोण आहे? ज्या वेळेस ती मुलगी माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी जायला निघते ना, त्यावेळेस ढस ढसा रडतो त्याचं नाव बाप. ज्या लेकीला 20-25 वर्ष जीवाच्या पलीकडे सांभाळलं, त्या लेकीला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचं हृदय काही तुटत असेल ना, त्याची कल्पना सुद्धा करता येणार नाही. बाप झाल्याशिवाय कळत नाही. दिल्या घरी सुखी राहा असं म्हणताना आतून तुटतो, आतून खचतो, त्याचं नाव बाप आहे. आणि आपल्या वडिलांचं मन खऱ्या अर्थाने जी ओळखते ना, मुलगीच असते बरं का. आपल्या बापाला चांगल्या पद्धतीने जी ओळखते ना, आपल्या बापाचं दुःख ओळखते, ती मुलगी. म्हणून मुलगी प्रत्येकाला असावी. त्यावेळेस तुम्हाला लोक वाटतं म्हातारपणात खरी मुलीची किंमत तुम्हाला कळते. लग्नानंतर सगळं अरे तुम्ही अभिमानाने सांगत जा की मला 3 मुली आहे. एक कन्यादानाचं पुण्य तुमच्या पदरात मुलगी टाकून जाते, अशी सहजासहजी जात नाही. म्हणून मुलगी असावी, एक तरी मुलगी असावी. तर 3 मुली त्यांना मला आनंद वाटला. एक तरी मुलगी, आणि ज्याचं काहीतरी पुण्य शिल्लक आहे ना, भाग्यवानाच्या घरामध्ये मुलगी जन्माला येत असते बरं का. मुलगी पाहिजे. लग्नानंतर ज्या वेळेस ते आपल्या बापाला फोन करते ना, आपल्या बाबाचा बदललेला आवाज ती मुलगी एका क्षणात ओळखते. एका क्षणात. मग 17 प्रश्न विचारायला सुरुवात करते. अरे मुलगी वडिलांना जाणते, मुलगी वडिलांना जपते. घरातल्या इतरांनी सुद्धा बापाला असं समजून घेतलं पाहिजे. मुलगी ज्या घरामध्ये राहते ना, सगळ्याला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावते. पण तिला माहिती असतं, प्रत्येक मुलीला माहिती असतं, एकदा जशी जशी ती मोठी व्हायला लागते ना, तिला लहानपणी आपण म्हणतो ही गाडी माझ्या बाबाची, हे घर माझ्या बाबाचे. पण जशी ती मुलगी मोठी व्हायला लागते ना, तिला समजतं हे घर आपलं नाही. हे घर सोडून एक ना एक दिवस तरी मला जावं लागणार आहे. त्या लेकराला माहिती असतं त्या मुलीला. पण तरी पण शेवटच्या श्वासापर्यंत ती सगळ्यांवर प्रेम करते. तिचं नाव मुलगी आहे. मुलाचं काय, त्यांना माहिती असतं 10 वर्षाचा तर खेळ आहे. म्हातारा गेल्याच्या आपल्याच हातात येणारी. मी असं म्हणत नाही की प्रत्येक मुलगा असा आहे बरं का. काही काही मुलं अशी पण एक खूप जीव लावतात, जीवाच्या पलीकडे आपल्या आई बापांना जपतात, अशी पण मुलं आहेत बरं का. मी असं म्हणत नाही की मुलं सगळी तशी, पण मुलगी पाहिजे, मुलगी पाहिजे. मुलीची माया, मुली एवढं प्रेम तुमच्यावर कोणीच करू शकणार नाही, कोणीच नाही. मुलीचं लग्न झालं, बापाचं अंतःकरण दुःखी होतं, बाप रडतो मुलीच्या लग्नात. तुमचं सोडा, पण कण्वासारखे मुली रडले शकुंतलेसाठी, आणि जनकासारखे विदय ही रडले सीतेसाठी. मग आपण तर कोण? मुलीचं लग्न झाल्यानंतर तुमच्यावरची जबाबदारी संपते का? उलट वाढते की नाही? माझ्या लेकराचं तिथं कसं चाललं असेल, कोणी त्रास तर देत नसेल, बरं एखादं चांगलं मिळालं तर ठीक आहे, जर नाही मिळालं तर तिच्या जीवनाचं वाटोळच आहे ना. पण जबाबदारी वाढते उलट. मग मला सांगा, जन्म झाल्यापासून मरेपर्यंत जी मुलगी तुम्हाला दुःखाशिवाय दुसरं काहीच देत नाही, त्या मुलीला या अभंगामध्ये प्रथम क्रमांक का बसलेला असेल? काही कारण असेल का? बरं? एक वृद्ध ग्रहस्थ हिमालयाची यात्रा करत होता. खांद्यावरती एक लहान बाळ होता आणि स्वामीराम तीर्थांनी त्या वृद्ध ग्रहस्थाला विनंती केली, दादा आपके पास जो बच्चा है तो मेरे गोद में दे दो, मुझे भी आनंद मिलेगा, आपकी भी थकान उतर जाएगी. त्यावेळेस त्या स्वामीला नमो नारायणाचे उद्गार, स्वामी जी आप ब्रह्मचारी है, अगर मेरा बेटा होता तो तुम्हारे पास देता, पर बेटा नहीं स्वामी जी, मेरी कन्या है, और जिस पिता को कन्या का बोझ लगता है और दुनिया में पिता होने के लायक नाही. ज्या बापाला स्वतःच्या मुलीचं ओझ होतं, तो बाप बनण्याच्या लायकीचा नाही. हे एका बापाचेच उद्गार आहेत बरं का.
म्हणून मुलीला पहिला क्रमांक का, याचं कारण असं आहे, मातृत्वाचा पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व, मातृत्वाचा पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व, पराक्रमाचं मातृत्व आहे ते पुत्राकडे, परंतु मातृत्वाचं पराक्रम कन्याच करू शकते, म्हणून ही कन्या पहिला क्रमांक कन्येला आहे. तर हे झालं कन्येच. पुत्र कोणाला म्हणायचं, तर पुत्र त्याला म्हणायचं जे पूर्वतः आपल्या पितरांचा उद्धार करतात, त्याला पुत्र म्हणायचं. पण आता एकच पुत्र पुरे एकच पुत्र माय बापा पोटी, हरिस मरणी उद्धरे कुळ कोटी, धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगा आणोनी पूर्वज केले मुक्त. म्हणजे जे आपले वाडवडिलांना, जे पूर्वजांना तारतात, पितरांना तारतात, इति पुत्र हा, त्याला पुत्र म्हणायचे. म्हणून महाराज म्हणतात, सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलगी असो अथवा तो मुलगा असो, त्यांचा मलाच काय तर त्यांचा देवाला सुद्धा आनंद वाटतो. देवाला आनंद वाटण्याच्या योग्यतेच ते करतात काय, गीता भागवत, गीता भागवत, गीता भागवत तरी श्रवणा, गीता भागवत तरी श्रवणा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तर ती सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुली काय करतात, गीता आणि भागवत या दोन ग्रंथांचं श्रवण करतात आणि अखंड विठ्ठलाचं चिंतन करतात. बघा, विचार करा तुम्ही, 4 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, एवढी ग्रंथ संपत्ती आहे, पण या अभंगामध्ये फक्त गीता आणि भागवत या दोनच ग्रंथाचा उल्लेख महाराजांनी का बरं केला असेल, काही कारण असेल. फक्त गीता आणि भागवत या दोनच ग्रंथाचा उल्लेख आहे, याचं कारण असं आहे, ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मरावं लागणार आहे, आणि ज्याला मरावं लागणार आहे त्याला मरेपर्यंत जगावं लागणार आहे. पण मरेपर्यंत कसं जगायचं ह्या प्रश्नाचं उत्तर गीतेत आहे, आणि जगणं संपलं म्हणजे मरायचं कसं ह्या प्रश्नाचं उत्तर भागवतात आहे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण. आणखी काय करतात ती मुलं, अखंड चिंतन विठोबाचे, अखंडतेने विठ्ठलाचं चिंतन
करतात. परमार्थामध्ये अखंडतेला खूप महत्व आहे. अखंड खंडेनाथ जीवन रामकृष्ण नारायण. विठ्ठलाचं चिंतन केलं पाहिजे, कारण त्या विठ्ठलाच्या चिंतनामध्ये ताकद आहे. घेतला विठोबाचे जळती बापाचे जळती बापाचे जळती बापाचे नामचिंतनामध्ये ताकद आहे. पर्वत जळती किंवा नाम संकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीची. म्हणून अखंडतेने विठ्ठलाचं चिंतन केलं पाहिजे, जेणेकरून ते मरताना आपल्या मुखामध्ये यावं. अंधकाळी ज्याच्या नाम आले मुखा सुखा म्हणे सुखा पार नाही. ज्याचा जन्म झालाय त्याला मरण हे निश्चित आहे. कसं आहे? निश्चित. जगामध्ये काही गोष्टी निश्चित अनिश्चित असू शकतात, पण मरण मात्र निश्चित आहे. एखाद्या गावचा सरपंच होणं निश्चित किंवा अनिश्चित. एखाद्या तालुक्याचा आमदार होणं निश्चित किंवा एखाद्या जिल्ह्याचा कलेक्टर होणं निश्चित किंवा, पण मरण मात्र निश्चित आहे. मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही. वशिला म्हणजे काय? वशिला मी तुम्हाला सांगते. वशिला म्हणजे व म्हणजे वय नसतानाही, शी म्हणजे शिक्षण नसतानाही, आणि ला म्हणजे लायकी नसतानाही जो लावला जातो त्याला म्हणायचं वशिला. मरणाच्या बाबतीत ही वशिलेबाजी चालत नाही. हिंदुस्थान मध्ये एखादं मंदिर नसलेलं गाव तुम्हाला सापडेल, स्मशानभूमी नसलेलं गाव तुम्हाला सापडणार नाही. कारण मरण हे अटळ. उपजेते नाशे नाशते पुनरती दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उगम आहे तसा नाश आहे. म्हणून कसं जगायचंय गीतेकडून शिकायचं, कसं मरायचंय भागवताकडून शिकायचंय, कसं जगायचं हे गीतेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. अर्जुना काय देवा, जर जिंकलास तर हस्तिनापुराचा राजा होशील, आणि जर मेलास तर स्वर्ग प्राप्ती होईल तुला. कसं जगायचं गीतेने अर्जुनाला शिकवलं, आणि कसं मरायचं हे भागवताने परीक्षिती राजाला शिकवलं. भागवत सगळ्यांनी ऐकलं असेल. परीक्षिती राजा किती दिवसाचा होता? फक्त 7 दिवसाचा होता, आणि त्याला शाप होता की 7 दिवसानंतर तुझा सर्प जाऊन मृत्यू होईल. परीक्षिती राजा 7 दिवसाचा होता. मला सांगा आपण सगळे किती दिवसाचे? 7च दिवसाचे. आपल्याकरता काही 8 दिवसाची योजना आहे का? आपण पण सगळे म्हणजे तसं काही घाबरून जाऊ नका. 7 दिवस म्हणजे रविवार सोमवार मंगळवार. 7 दिवसापैकी कुठल्या तरी एका वारी जाणं आपलं निश्चित. नाहीतर काय होतं, त्यामुळे मी पहिल्यांदा सांगितलं थोडं लक्ष देऊ नाही का. एका गावामध्ये मी असंच सांगितलं, या गावातली सगळी लोक 7 दिवसामध्ये मरणार आहेत म्हटलं. तर असं म्हटल्यानंतर सगळी लोक माझ्याकडे अशी रागाने बघायला लागली. आजी होती, ती आजी हसायला लागली. मी त्या आजीला विचारलं, आजी तुम्ही का हसला? ते म्हटलं, ताई तुम्ही मगाशी म्हटलं की या गावातली सगळी लोक 7 दिवसामध्ये मरणार आहेत, पण मी या गावात राहतच नाही, मी शेजारच्या गावची, इथं कीर्तनाला आली. म्हणून जगातल्या सगळ्यांना 7 दिवसामध्ये मरावं लागणार आहे. परीक्षिती राजाचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला. अरे आपला पण मृत्यू सर्पदंशानेच होणार आहे. हा, कशाने?
संसाराला सर्प म्हटलेलं आहे. मनोनिरुसलो संसार सर्प हा विकार पांढरा. ऑलरेडी आपल्याला सगळ्यांना साप चावलेला आहे. काय झाले बाबा? साप चावलेला आहे. साप हा पूर्वीच्या काळामध्ये जर काही एखाद्याला साप चावला की त्यांना काय करायचे जुन्या काळातले लोक? बाबा तुम्हाला माहिती असेल त्याला हा बरोबर त्याला कडुलिंबाचा पाला खायला द्यायचा. नंतर विचारायचं असतं पाला कस काय? तो म्हणतो पाला गोड आहे. मग समजायचं त्याला साप चावलेला. तसं संसार कडू असताना सुद्धा आपल्याला तो गोड लागतोय आणि परमार्थ गोड असताना सुद्धा आपल्याला तो कडू लागतोय. याचाच अर्थ आपल्याला काय झालंय? बरोबर का नाही? जहर चांगलंच भेटलेलं आहे. विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी राहिला. संसार कडू. संसार कडू म्हणजे तो सोडून द्यायचा असं नाही बरं का. संसार पण करायचं, संसारामध्ये पण राहायचं. पण कसं? दह्यातल्या केसाप्रमाणे. कसं रे मावशी? दह्यातला केस जर तुम्ही साईडला काढला तर तो कसा निघतो? एकदम शुद्ध धुतल्यासारखा. त्याला दही लागलेलं राहतं का? एकदम तसं राहिलं पाहिजे संसारामध्ये. वेगळीच क्वालिटी बरं का ही महाराष्ट्रात कुणाकडेच नाही बरं का. महाराष्ट्रात एवढं फिरते पण या चाली कुठंच ऐकायला मिळत नाही आपल्याकडे. यांच्यासाठी काय पक्षी अंगणी उतरती गुंतोनी राहती. बघा पक्षी जर आपल्या अंगणामध्ये उतरले आले तर ते दाणे टिपतात पण गुंतून राहत नाही. ते लगेच उडून जातात. अगदी अशा पद्धतीने संसारामध्ये राहिलं पाहिजे. पण आपण संसारामध्ये राहतो कसं राहतो? गुळाच्या ढेपीला चिकटलेला मुंगळा तो तुटून येतो पण निघून येत नाही. तसं राहतो आपण संसारामध्ये. संसारी असावे असुनी नसा. संसारी असावे असुनी नसा. भजन
असलं पाहिजे. संसार हा कडोय महाराज सांगतात, गोड परमार्थ आहे आणि भगवंताचं नामचिंतन आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, तेही माझं प्रेम सर्व काय. आणि म्हणून ते भगवंताचं चिंतन, त्या भगवंताचं नामस्मरण आपण कसं केलं पाहिजे, चिंतन विठोबाचे. म्हणून एकदा सगळ्यांनी प्रेमाने हाताने टाळी, मुखाने नाव विठोबार आपुल्या इतर जसे धन्य माता पिता दयाच्या कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अभंगाच्या तिन्ही चरणाचा विचार जर आपण केला तर एक गोष्ट प्रत्येकाच्या लक्षात येईल. प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता, आणि शास्त्र म्हटलं की गीता. प्रेम म्हटलं की माता असं का म्हटलेलं आहे, कारण जगाचं अश्रू पुसणे भगवंताचं काम आहे. त्या भगवंताला सुद्धा रडवण्याची ताकद कोणाच्या प्रेमात आहे? आईच्या प्रेमात आहे, मातेच्या प्रेमात आहे. साक्षात भगवान परमात्म्याला सुद्धा रडवलं जेव्हा राम प्रभू वनवासाला निघाले आणि वनवासाला जात असताना कौसल्या मातेने हंबरडा फोडला. अरे माझ्या श्रीराम विवळ सांगो दुर्गमा बळ माझा केलवाणी, कुठे पेशील कसा उपला कैवल्यदान, परितोने श्रीराम. कौसल्या मातेचा आवाज ऐकला, जगाचा बाप माघारी बघितलं. देखोनी मातेचा कळवळा, अश्रू आले डोळा, बाष्पे गळा रोदिला. म्हणून जगाचं अश्रू पुसणं ज्यांचं काम आहे त्यांना सुद्धा रडवण्याची ताकद जर कोणाच्या प्रेमात असेल तर ती आईच्या प्रेमात आहे. म्हणून प्रेम म्हटलं की माता, आईच्या प्रेमाची सर कोणालाच येऊ शकत नाही, कोणालाच नाही बरं का. हा, कोणालाच नाही. एक जण माझ्याकडे आले, मला म्हटले ताई आईच्या बायकोच्या प्रेमामध्ये काहीच फरक नसतो. म्हटलं कस काय? ते म्हटले पूर्वी माझी आई मला आंघोळ घालायची, आता माझी बायको पण मला आंघोळ घालते. म्हटलं पूर्वी माझी आई मला जेवण वाढायची, आता माझी बायको सुद्धा मला जेवण वाढते. म्हटलं आईच्या बायकोच्या प्रेमामध्ये काही फरक नाही. मी त्यांना म्हटलं ज्यावेळेस तुम्ही लहान होता, लहान असताना तुमच्या आणि तुमची टाळू भरले मग तुमच्या डोक्यावरती केस आले, पण ज्यावेळेस तुमच्या बायकोने तुमच्या टाळूवरून हात फिरवला त्यावेळेस आलेली केस गेली. वाटल्यास चेक करून बघा. अवघड झाला होता विठ्ठल. ज्यांच्या आहेत अजून त्यांनी सावध राहा, नाही तर तुमचे पण जातील. प्रेम म्हटलं की माता,
आईतून लेकराचं नातं किती जवळच असावं, किती जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला, जन्म दिला आईने मला, उपकार मोठा लागे माझ्या पायाला, पाणी डोळ्याला, जन्म दिला आईने मला, उपकार मोठा खूप मोठा उपकार झाला. प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता. आपण जर सीतामाईचा विचार केला तर ती जनक राजाची मुलगी होती, दशरथ राजाची सून होती आणि ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी होती. म्हणजे जिचे वडील मिथिलेचं राज्य, जिचा सासरा अयोध्येचा राजा, जिचा पती ब्रह्मांडाचा मालक, अशा सीतामाईला वनवासामध्ये 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. मग तक्रार मांडल्याचा उल्लेख आलाय का रामायणात? आपल्या स्थितीला स्वतः झाडून घ्यायला सांगितलं तरी पप्पा ताबडतोब आम्हाला घेऊन जा. खूप मोठा बदल झाला होता, खूप मोठा बदल झाला. आता जी सीता नाही राहिली. लक्षात. म्हणून पतिव्रता म्हटलं की सीता, शास्त्र म्हटलं की गीता, शास्त्र म्हटलं की गीता, गीता म्हटलं की आपल्याला आठवण यावी स्वामी विवेकानंदांची. स्वामी विवेकानंदांनी ज्या वेळेस अमेरिकेमध्ये गेल्यानंतर शिकागो नावाच्या धर्म परिषदेमध्ये भाग घेतला, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या पंडितांनी आपल्या हिंदुस्थानचा ग्रंथ गीता सगळ्या ग्रंथांच्या खाली ठेवला. पण ज्या वेळेस आपल्या स्वामी विवेकानंदांना बोलण्याची संधी मिळाली, त्यावेळेस माझ्या बंधू आणि माझ्या भगिनींनो या शब्दामध्ये त्यांनी अख्खा समाज जिंकला होता. आणि पुढे त्यांनी बोलायला सुरुवात केली, पुढे त्यांनी असं बोलायला सुरुवात केली, इथं जमलेल्या माझ्या पंडितांनो, तुम्ही उपेक्षित बुद्धीने का होईना परंतु आमच्या हिंदुस्थानचा ग्रंथ गीता सगळ्या ग्रंथांच्या खाली ठेवला. अरे पण तुम्हीच तुमच्या कृतीतून जगाला दाखवून दिलं की जगातल्या सगळ्या ग्रंथांना आधार हिंदुस्थानचा ग्रंथ. म्हणून शास्त्र म्हटलं की गीता, गीता एकदा तरी वाचली पाहिजे. कसं जगायचं गीता शिकवते, कसं मरायचं हे भागवत शिकवतं. मला असं वाटतं की सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलं गीता भागवत या ग्रंथाचं श्रवण करतात, अखंड विठ्ठलाचं चिंतन करतात. परंतु तुकोबाराय म्हणतात, तुकोबाराय अपेक्षा करतात की अशा मुलांची सेवा मला घडावी. हो तुका म्हणे
माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आपुल्या आईता जोसे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे माग घडतेंची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा या अभंगामधून जगद्गुरु तुकोबा गरीब मुलाच्या माता पित्याला धन्यता देतायत. आता परमार्थ वेगळे आणि व्यवहार वेगळे. व्यवहारामध्ये जर का मुलगा MBBS झाला, PSI झाला, डॉक्टर झाला तर ती पदवी त्या मुलालाच असते, त्याच्या आई वडिलांना नसते. हा व्यवहार आहे. पण परमार्थामध्ये तसं नाही. कर्तबगारी जरी मुलाची असली तरी धन्यता माई बापा आहे. कारण आपला परमार्थ विचार करणारा हा आहे शुद्ध बीजापोटी. म्हणजे जर बीज चांगलं असेल तर फळ चांगली येणार. ह्या विचाराचा हा परमार्थ आहे. आणि म्हणून बीज चांगलं असलं पाहिजे. जर समजा एखाद्या गावामध्ये एखादा मुलगा वाईट वर्तन करत असेल तर आपण म्हणतो अरे याचे वडील एवढे सज्जन आहेत, मग हा मुलगा का असा? याचं कारण त्याच्या आईचं पाप. आईच्या पापाने मूर्ख मुलगा जन्माला येतो, वडिलांच्या पापाने उन्मत्त मुलगा जन्माला येतो, वंशाच्या पापाने कंजूस मुलगा जन्माला येतो आणि स्वतःच्या पापाने दरिद्री मुलगा जन्माला येतो. याच्या उलट आईच्या पुण्याने शीलवान, वडिलांच्या पुण्याने विद्वान, वंशाच्या पुण्याने उदार आणि स्वतःच्या पुण्याने भाग्यवान. म्हणून ज्या माता पित्यांच्या पोटी विद्वान आणि शीलवान हे दोन पुत्र जन्म घेतात ते माईबाप पुण्यवान आहेत म्हणून त्यांना धन्यता आहे. धन्य माता पिता तयाची. टायमिंग संपलेला आहे. या अभंगावरती थोडक्या वेळेमध्ये आपण भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. चारही चरणावरती थोडक्यात त्या ठिकाणी चिंतन मांडलेलं आहे. बोलण्याच्या ओघातून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर माझ्या अंतकरणाने माफी असावी. बोलिले लेकुरे वेळेवर पुढे उत्तरे क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. त्या ठिकाणी मला ज्यांनी निमंत्रित केलं ते असणारा हा भुसे परिवार, त्यांचं मनापासून आभार मानते. त्यांच्या या परिवाराच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांचे एकत्रित दर्शनाचा योग मला या ठिकाणी प्राप्त झाला. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी ज्यांनी सुंदर आणि गोड अशी साथ या ठिकाणी केली, सर्व टाळकरी मंडळी, सर्व माळकरी टाळकरी, सर्व भजनी मंडळ, विणेकरी बाबा असतील, या ठिकाणी त्यांनी गायनाची साथ केली, सुंदर अशी साथ. हरिभक्त परायण आदरणीय गणेश महाराज खूप गोड असं गायन आपण केलं. त्यांचं गायन ऐकावं आणि ऐकतच राहावं असं वाटतं. खूप सुंदर चाली आणि मनापासून आपण साथ करता. खूप आभार तुमचे. या ठिकाणी असणारे संतोष महाराज असतील, या ठिकाणी कोकाटे महाराज, तांबोळे महाराज, विनोद महाराज कोकाटे, बस गाव तांबोळे, सॉरी. हा ते जास्त दिवसातून भेट झाले असं होतं. विनोद महाराज या ठिकाणी सुंदर अशा साथ केली. सर्वांचंच या ठिकाणी मी मनापासून आभार मानते. सर्व मुलं असतील टाळ घेऊन या ठिकाणी आपण उभं राहिला आणि टाळावरती आपली जी पकड आहे ती मला खूप आवडते. आपल्या साईडला टाळ खूप छान वाजवतात, खूप छान. या ठिकाणी आमच्या मीराताईंचे भाऊ असतील दादा राम महाराज. आडनाव जरा अवघड आहे तुमचं. हा राम महाराज या ठिकाणी असतील, सर्व त्यांचे मित्रमंडळ असतील या ठिकाणी. ऐकी नाही, सगळ्यांनी सुंदर आणि गोड अशी साथ केली. ज्यांनी मृदंगाची सुंदर साथ केली भक्तपरायण आदरणीय कृष्ण महाराज, खूप सुंदर साथ, गोड अशी साथ केली. सर्वांच्या ठिकाणी मनापासून आभार मानते. आणि सगळ्यात महत्वाचं आपला कार्यक्रम ज्यांच्यावरती अवलंबून होता ते सुंदर अशी माईक सिस्टीम एकदा त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ. खूप सुंदर. आपल्या भागामध्ये जर मी आली ना तर ही सिस्टीम सांगत जा बरं का. खूप सुंदर. असं नका करत जाऊ. गायकांचा आवाज
करून जाऊ नका. तुमचा आवाज मोठा आहे त्यामुळे त्यांना असं वाटत असेल कमी करावं. खूप सुंदर आपण या ठिकाणी ऑपरेटिंग केलं. तुमचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून आभार मानते. सर्वांचे या ठिकाणी आभार. पुन्हा एकदा आज ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झाले येण्याचा योग आला ते या घरातील पिताश्री राष्ट्रवासी श्रीहरी भोसे या पिताश्रींच्या 6व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न झाली. आज आपण या कीर्तनाच्या माध्यमातून त्या भगवंताला प्रार्थना करू. पिताश्री ज्या कुठल्या जन्मामध्ये जिथं कुठं पण असतील त्यांचं जीवन चांगलं असावं, त्यांच्या जीवनामध्ये यश मिळावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं आणि खूप साऱ्या काही आपण त्यांच्या जीवनासाठी प्रार्थना भगवंताला करूया. या ठिकाणी माझ्यासोबत आलेले म्हणजे ज्यांच्यामुळे मी इथं आहे त्या ठिकाणी आमचे बंधू जीवन महाराज धायगुडे, ते पण कीर्तनकार आहेत, मृदंग वाजवतात, आपल्या संस्थेतील मुलांना मृदंग सुद्धा शिकवतात आणि त्यांनी चॅनल सुद्धा तर चालू केलेलं आहे. आता तुम्ही ऐकत असाल कीर्तन, रोज कीर्तन टाकतात, खूप छान पद्धतीने चॅनल आहे. चॅनलचं काम करत संस्था चालवतात, क्लास घेतात आणि सुंदर अशी साथ पण मला मृदंगाची करतात. या ठिकाणी त्यांनी मला आणलं आमचे बंधू जीवन महाराज धायगुडे, त्यांचंही या ठिकाणी मी मनापासून आभार मानते. सर्वांचे या ठिकाणी आभार आणि झालेली सेवा मग सगळ्यांच्या चरणावरती समर्पित करून या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. फुलं टाकायचं ते आम्ही जातो तुम्ही कृपा तू द्यावी, सगळा सांगावी विनंती माझी, सगळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंगा, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. अंतकाळी विठू आम्हाची पावला, अंतकाळी विठू आम्हाची पावला. कोळी सैत झाला गुप्त तुका, कोळी सैत झाला गुप्त तुका. वाढ वेळ झाला उभा पांडुरंगा, वाढ वेळ झाला उभा पांडुरंगा. वैकुंठा श्रीरंग बोलावी तो, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान